कमी जास्त करू नको रे.
देवा कागद कोरडे
म्हणा पटकन
पशुमुखे वेदांच्या श्रुती पशुमुखे वेदांच्या श्रुती पडवा कीर्ती तुमची हे अचेतन भिंती चालविणे हेही करणे विचित्र 13 दिवस उदकी ठेवा देवा कागद कोरडे अचेतन भिंती चालविणे हेही करणे विचित्र निळा म्हणे नारायण ब्राह्मण जन तुम्हा घरी अचेतन भिंती चालविणे हेही करणे विचित्र पांडुरंगा करू प्रथम मानेल संतांशी रंजवू चित्ताच्या प्रिया शिन झाला मदया संसार संभ्रमी चितळया नामे धारिकाया हे वाट गोमटी वैकुंठाची जाता रामकृष्ण कथा दिंडिध्वजा सेवेलागी सेवक झाली तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी कृपया देवा यावरी न करावे मस्तक माझा पायावरी वार करी संतांच्या देव म्हणे नामया पाहे परतोनी तुझ मी शरण आलो आता केशी राजा हेच विनवनी मस्तक चरणी ठेवीत जे गडिवाळ नामा विडोबाचा दास तयाचे चरणास दंडवत नमोगळीत गुणा देवा माझ्या सोपान देवा नमो नामदेव नामदेव
नामदेव नामदेव धरा भाव दृढा देव सांगे वैष्णवांशी नगायासी विसंभू पशुमुखे वेदांच्या श्रुती पडवा कीर्ती तुमची हे अचेतन भिंती चालविणे ही करणे विचित्र प्रस्तुत प्राप्त प्रसंग सेवेकरता निवडलेला भंग महिला मंडळी या महाराजांनी तुम्हाला 15 वेळा सांगितले आता एकच तास फक्त माझा ऐका बाकी रात्रभर तुमच्या गप्पा मारा फक्त 1 तास माझा ऐका एकच तास प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत निळोबाराय संत महात्म्यांच्या सामर्थ्याचं वर्णन करतात काय संतांचं सामर्थ्य ते वर्णन करत असताना निळोबारायांचे शब्द आहेत पशूंच्या मुखातून ज्यांनी वेदांच्या श्रुती वदवून घ्याव्यात पशुमुखे वेदांच्या श्रुती पडवा कीर्ती तुमची हे त्याही पेक्षा पुढे सांगायचं तर अचेतन भिंत सुद्धा ज्यांच्या आज्ञेने चालते अचेतन भिंती चालविणे हेही करणे विचित्र कार्य ज्यांनी केलं असे संत ही 2 कार्य ज्यांनी केली किंबहुना हे सामर्थ्य ज्यांचं वर्णन केलं असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानोबारायांच्या सामर्थ्याचं वर्णन पहिल्या 2 चरणामध्ये केलं पुढे जाऊन महाराज वर्णन करतात 13 दिवस उरती ठेवा देवा कागद कोरडे ज्यांचे कागद 13 दिवस उदकात राहिले पण तरीही ते कसे राहिले कोरडे राहिले असे संत जगद्गुरु तुकोबारायांचं वर्णन करतायत आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज वर्णन करतायत निळा म्हणे नारायण प्रत्यक्ष नारायण ब्राह्मण जन तुम्हा घरी ब्राह्मण जन म्हणून काम करावं नारायणाने असे संत 3 चरणाचा भाव लक्षात येतो सहज 4थं चरण थोडा अडचणीत टाकतो 4थ्या चरणाचा भाव लगेच लक्षात येत नाही नारायणाने ब्राह्मण जन म्हणून ज्यांच्या घरी काम करावं असे संत म्हणजे नाथ महाराज एकनाथ महाराजांच्या घरी कावडीने पाणी ज्या घरी चंद्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळाबंदी त्यांचे पाय असे अधिकार संपन्न संत नाथ महाराज या 3 संतांचं वर्णन निळोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये करतात संतांच्या सामर्थ्याचं वर्णन करावं संतांच्या सामर्थ्याचं वर्णन करणं म्हणजे सामान्य बाब नाही संतांच्या सामर्थ्याचं वर्णन करायला अधिकारही तेवढा पाहिजे कारण अधिकारी या भूमीवर कोण असतील तर भगवत प्राप्ती घडवून देणारे संत आहेत म्हणून त्यांचं वर्णन करणारे सुद्धा तेवढे अधिकारी पाहिजेत निळोबारायांच्या अधिकाराचा विचार केला तर महाराज अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा ज्यावेळी त्यांचं अनुष्ठान पाहून खाली येतो त्यावेळी ते निळोबाराय देवाला म्हणतात निळा म्हणे आम्ही न ओळखोची देवा तो कयाचा धावा करीत असे आम्ही तुकोबारायांना ओळखतो म्हणजे तू कशाला आला देवा देव आल्यानंतर देवाला त्यांनी विचारलं होतं ये तुझं लागी बोलाविले कोणी प्रार्थिल्या वाचोनी आला शिका हा अधिकार ज्यांच्या वाणीमध्ये आहे अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्म्याला सुद्धा ते म्हणतायत तो माघारी जा अधिकार ज्यांच्या वाणीत ते अधिकाराने या 3 संतांचं वर्णन करतात अभंगाचा भाव प्रतिपादित केला आता सेवा का आहे किम निमित्ताने आहे सेवेचं प्रयोजन काय आपल्या प्रत्येकाला ज्ञात आहे गेली 49 वर्षांनी 50व्या वर्षात आपण पदार्पण केलं 50वा आगळा वेगळा महोत्सव आपण सप्ताहाचा पार पाडत आहोत आणि 50व्या वर्षात आपण पदार्पण केलं आणि त्यातील आजचा हा दिवस मौजे टोंपेवाडी या ठिकाणी आता मी काय परिहार देणं फार अगत्याचं नाही मी नवीन नाही आणि तुम्ही नवीन नाही किंबहुना सांगायचं तर फक्त हे नियोजन करत असताना एक ग्रामस्थ आयोजक नियोजक संयोजक सर्वच मंडळी असतील आणि या सर्वांच्या सहकार्याने माझ्यापर्यंत ज्यांचा सततचा संपर्क होता महाराज आता पाहिजे होते पण आजारी पडले महाराजांची उद्या त्यांना हे पाहायचं होतं असे हिरामन महाराज मांढरे हे नियोजन करण्यासाठी कमीत कमी महाराज 100 वेळा माझ्याकडे आले त्यांनी 100 फेऱ्या वीरला मारल्या या तारखा घ्यायच्या हे नियोजन करायचं साठी त्यांची तगमग होती आणि असं सुंदर असं नियोजन आणि त्यांना साथ देणारे आपण सर्वच ग्रामस्थ मंडळी असतात आयोजक नियोजक संयोजक अतिशय सुंदर चालू असणारा हा सप्ताह आणि त्यातील आजच्या दिवसाची सेवा
नामदेवरायाच्या प्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न. विठ्ठल. अभंगामध्ये निळोबाराय संत महात्म्यांच्या सामर्थ्याचं वर्णन. तर संतांचं सामर्थ्य म्हणजे सामान्य नाही. संत या पदाचा विचार लक्षात घेतला तर संत हे पदच मुळात सामान्य नाही. संत या पदाचा विचार असा येतो, संतुष्टम सततम वर्तते. संत जे सदा सर्व काळ संतुष्ट आहेत त्यांना संत म्हणता येतं. गीता आपल्याला त्या सापेक्ष व्याख्या सांगते. संतुष्टम सततम योगी, जे सदा सर्व काळ संतुष्ट आहेत त्यांना संत म्हणता येत. संतुष्टम वर्तते इति संत नाही, कारण संतुष्टम सततम, संतुष्टता सततची हवी, नाही तर संतुष्टम वर्तते आपण हाही होत. अल्पकाळ संतोषामध्ये आपणही वर्तत असतो. कुठल्याही गोष्टीबद्दल अतिरिक्तता झाल्यानंतर आपण काय म्हणतो, ठराविक वेळेत ती गोष्ट अतिरिक्त प्राप्त झाल्यावर आपण म्हणतो पासा. उदाहरणार्थ जेवायला बसलो. आता आज जेवायला बसल्यानंतर मला महाराजांनी सांगितलं आज आमरस आहे, आमरसाची पंगत आहे, आणि आमरस खायला लागल्यानंतर 1 वाटी खाल्ली, 2 वाट्या खाल्ल्या, 4 वाट्या खाल्ल्या, ठराविक मर्यादेनंतर आपण काय म्हणतो, आता बस, आता आम्हाला आमरस नको. म्हणजे अल्पकाळ जीवाची काय संतुष्टता. जीव म्हणला नको, पण आता तोच आमरस आजच्या पंक्तीला नको म्हणणारा जीव 2 दिवसांनी पुन्हा त्याला आमरस दिला तर तो आता नको म्हणेल का? नाही. कारण जीव कुठल्याही गोष्टीबद्दल अल्पसंतोषी. कसा आहे? अल्पसंतोषी. ज्ञानी महात्म्याचा विचार केला तर तो दीर्घ संतोषी. ज्ञानी बहुत काळ एखाद्या गोष्टीवर संतुष्टता प्रदान करू शकतो. 21,000 वर्ष तप केलं आणि 21,000 वर्षाच्या तपश्चर्येनंतर एका क्षणासाठी मेनका समोर आली. ज्यावेळी मेनका समोर आली त्यावेळी 21,000 वर्षाचं तप काय झालं? भंग होऊन गेलं. महाराज सांगतायत ते ज्ञानी आहेत दीर्घकाळ संतोषी. आणि संतांच्या संतुष्टतेचा विचार केला तर महाराज सांगतायत ते सदा सर्व काळ संतुष्ट. कुणी सन्मानित केलं म्हणून कधी ते ढगात गेले नाही, कुणी अपमानित केलं म्हणून कधी त्यांच्या अंतकरणाला खेद वाटला नाही. ज्ञानोबा त्यांचं वर्णन करतात, ते चालते ज्ञानाचे बिंब, दयाचे अवयव सुखाचे कोंब, हेर मनुष्यपण भांब लौकिक भागो, जैसा पाषाणा माझी परीस, रसा माझी सिद्धरस, तैसा मनुष्याकृती अंश जाण माझा. तुकोबराय वर्णन करतात, संत नवती जगा माणसाच्या सारे. माणसासारखे दिसायला असले तरी संत सामान्य नाहीत. संत पण अंगी येणं म्हणजे फार कठीण गोष्ट आहे, कसोटी आहे असे नाही. सत्यभूती भगवंत देव प्राप्त झाला म्हणून कुणाला संत म्हणता येत नाही. बरं, देवाची प्राप्ती झाली म्हणून संतपद सिद्ध होत असं नाही. देवाची प्राप्ती झाली तरी तिथं संतत्वाचा निकष पोचत नाही. तर देवाची प्राप्ती 4थ्या भक्ताला सहज आहे ना, अर्थाला नाही, अर्थार्थ्याला नाही, जिज्ञासूला. 4था प्रवर्ग आहे ज्ञानाचा. ज्ञानी भक्ताला सहज परमात्मा प्राप्ती आहे. ते उपजताच ज्ञानी आहेत. उपजताच ज्ञानी असल्यामुळे त्यांना कर्म शिल्लक नाही, आणि कर्म शिल्लक नसल्यामुळे महाराज त्यांचं वर्णन करतात, तैसी दशेची वाट न पाहता, वैशेची आगावा न येता, बालपणीच सर्वज्ञता वरितया ते. बालपणामध्ये सर्वज्ञता त्यांना वरते. मग याचं वर्णन करत असताना महाराज सांगतायत त्यांना कर्म शिल्लक नाही, आणि कर्म शिल्लक नसल्यामुळे परिणाम त्यांना परमात्मा प्राप्त. परमात्मा प्राप्त होणं हा योग आहे. देव प्राप्त होणं हा योग आहे, पण देव टिकणं फार अवघड. देव प्राप्त सहज होईल, साधनांची पराकाष्ठा केल्यानंतर देव प्राप्त होतो, पण प्राप्त झालेला देव टिकवणं फार अवघड. देव प्राप्त होणं हा योग आहे, आणि देव टिकवणं हा त्या योगाचा क्षेम. योगक्षेम वहाम्यहम्. मग तो टिकावा असं वाटत असेल तर ती भक्ती कशी असावी? अनन्यां चिंतयन्तो मां ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. महाराज सांगतायत ते चिंतन अनन्य भावे पाहिजे. अनन्य भक्तीचा परिणाम परमात्मा टिकेल. नाहीतर ज्ञानी भक्ताला भक्ती करतो, ज्ञान प्राप्त होतं, ज्ञानाच्या पाठीमाग काय येतं? अभिमान. ज्ञानाच्या पाठीमागे येणारा सर्वात मोठा धोका काय? अभिमानाचा आहे. म्हणून ज्ञानोत्तर भक्ती ज्ञानाचा अव्हेर नाही, सूक्ष्म आहे का? ज्ञान नको असं म्हटले नाही, ज्ञान पाहिजे ना. ज्ञान नसेल तर मग त्याचा काय उपयोग?
भक्तीही पाहिजे, भक्तीचं ज्ञानही पाहिजे, पण ज्ञानानंतर येणारा अभिमान नको. कारण ज्ञानानंतर जर अभिमानाने जन्म घेतला तर तेढ मात्र होय अभिमान. मेरू तो समान भारदेवा, मग प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा. कारण अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान त्यामध्ये आहे. म्हणून काय दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान. अंतकरणामध्ये प्रेमयुक्त भक्ती उत्पन्न होणं, किंबहुना ज्यांच्या अंतकरणात भक्तीच्या ज्ञानासह प्रेम आहे तिथं संत हे पद सिद्ध होत. अन्यत्र ठिकाणी संत हे पद सिद्ध होत नाही. भक्ती केली, भक्तीनंतर ज्ञानाची प्राप्ती आहे, ज्ञानाच्या प्राप्तीनंतर देव प्राप्त आहे. पण देव प्राप्त झाल्यानंतर अभिमान आला तर महाराज म्हणजे ते संपलं ना. नामदेवरायांचा विचार केला तर 12व्या दिवशी देवाने नाव ठेवलं. 6व्या वर्षी देव त्यांच्या हातून जेवला. 42व्या वर्षी देवाने त्यांना तहान लागली तर पाणी नेऊन दिलं. तीर्थयात्रा संपून आलेल्या नामदेवरायाला देवाने स्वतःच्या कंठातील तुळशीची माळ घातली. मग काढून कंठीची सुमन तुलसी माला घाली तसे गळा नामयाच्या, नामदेवरायांच्या गळ्यामध्ये घातली. सगळ्या संतांनी ते दृश्य पाहिलं. दृश्य पाहिल्यानंतर सगळे संत नामदेवरायांच्या चरणाला स्पर्श करतात. सगळ्यांना हेवा वाटू लागला नामदेवरायांचा. आईसे भाग्य जेनी सर्वस्वे साधावे तरीत जन्मा यावे विष्णुदास. आईस भाग्य प्राप्त व्हावं, विष्णुदास म्हणून घ्यायचं असेल तर या भाग्याची प्राप्ती व्हावी. सर्वांना वाटलं. सर्वांनी चरणाचं दर्शन घेतलं. सगळ्यांनी चरणाचं दर्शन घेतलं. त्यामध्ये मुक्ताई आईसाहेब, सगळे पाया पडले त्यांच्या, पण मुक्ताई आईसाहेब पाया पडल्या. मुक्ताई आईसाहेब पाया पडल्या नाहीत म्हटल्यानंतर ते पाहिलं ज्ञानेश्वर म्हणाले. वाळवंटामध्ये सगळे संत गेले, सभा बसलेली आणि सभेमध्ये ज्ञानोबांनी प्रश्न विचारला, मुक्ता सगळे नामदेवरायाच्या पाया पडले म्हणजे तुम्ही का दर्शन घेतलं नाही चरणाचं? मुक्ताई आईसाहेबांनी सांगितलेला निकष फार गोड. मुक्ताई आईसाहेब सांगतायत, ज्ञानोबाराया
त्यांच्याविषयी मी काय बोलावं म्हणजे ते अधिकार संपन्न भक्त आहेत, मग तुम्ही पाया का पडला नाही? त्यावेळी आईसाहेब सांगतायत माझ्या दृष्टीने ते अजून थोडे अपरिपक्व. आता अपरिपक्व म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी मुखाला हात लावला. ज्ञानोबा म्हणल्यावर ज्यांचं नाव 12व्या दिवशी देवाने ठेवलं, 6व्या वर्षी ज्यांच्या हातून परमात्मा जेवला, तहान लागली तर पाणी देण्यासाठी परमात्मा विटेवरून पळत जातो, त्यांच्या कीर्तनामध्ये देव नाचतो, यापेक्षा अजून अधिकार काय पाहिजे? मुक्ताई आईसाहेब म्हणल्या या सगळ्या गोष्टी घडत असताना ते कुणाच्या समवेत आहेत? अखंडित त्यांना संघ कुणाचा आहे? परमात्म्याचा. अखंडित परमात्म्याच्या संगतीत राहून मध्ये जर त्यांच्या वृत्तीत बदल झाला नाही तर मग ते अजून अपरिपक्व. ज्ञानोबा म्हणजे नेमकं काय? आई साहेबांनी केलेला प्रश्न आहे. अखंड दयाला देवाचा शेजार, कारे अहंकार गेला नाही. जर अहंकार संपला नसेल तर मग अजून अपरिपक्वता आहे. हे ऐकलं त्यांनी. पुढे मोठी गंमत, या ऐकलं नामदेवरायांनी आणि ऐकल्यानंतर नामदेव महाराज म्हणजे ज्ञानोबा माऊली काय चर्चा चालू आहे म्हटले. ज्ञानोबा म्हटले मी काय सांगायचंय तुम्ही ऐकलंयच म्हणजे. म्हणजे तुमचं म्हणणं काय? म्हणजे आता मी काय बोलणार, सगळ्या सभेने असं ठरवलं, त्यामध्ये सगळ्यांचं म्हणणं असं आले. नामदेवराय म्हणले काय बोलताय तुम्ही, कसं मी अपरिपक्व असेल? अखंडित देव माझ्या बरोबर आहे. नामा म्हणे माझे बहुलळे पुरविले, पहिले घेन पावले विठेवरी. परमात्मा मी सांगेल तसं ऐकतो म्हणले. ज्ञानोबा म्हणते वाद नको, शहानिया पुरते एकची वचन. वाद नको म्हटले, आपण इथं परीक्षा करू, सगळ्यांची परीक्षा करू. म्हणजे पुन्हा कुणाच्या मनात शंका यायला नको. कोण करणार परीक्षा? म्हणजे सगळ्या सभेमध्ये ज्येष्ठ वयाने कोण आहेत? अनुभवाने आणि वयाने ज्येष्ठ गोरोबा काका आहेत. गोरोबा काकांना आज्ञा केली, म्हटले तुम्ही सगळ्याची तपासणी करा. तपासणी अंती महाराजाचा निष्कर्ष निघाला. गोरोबा काकांनी थापटणं घेतली आणि थापटणं प्रत्येकाच्या मस्तकात मारायला सुरुवात केली. कुठलं मडकं भाजलंय आणि कुठलं कच्च. तपासणी सुरुवात झाली, तेच मस्तकामध्ये बसलं नामदेव महाराज. जसं नामदेवरायाच्या मस्तकावरती ते थापटणं पडलं, त्या थापटण्याचा परिणाम काय गोड पडलं. त्या थापटण्याचा परिणाम नामदेवरायाच्या मस्तकातून झिंझिन्याने गेला. नामदेवरायाने वरती पाहिलं, म्हणजे काका काव एवढ्या जोरात मारलं? गोरोबा काका विचारतात नामा लागलं का? नामदेवराय म्हणजे काय बोलताय काका, लागलं का? एवढ्या जोरात मारताय म्हणजे आणि पुन्हा विचारताय लागलं का? तुमचं म्हणणं तरी काय? गोरोबा काका म्हणजे नामदेवराया, ज्या अर्थी मी मारलेलं थापटणं तुम्हाला लागलं, तुमच्या मस्तकातून झिंझिन्या निघाल्या, त्या अर्थी निश्चित प्रकारे माझं म्हणणं एवढंच आहे. म्हटले कोरा म्हणे कोरा राहिलाच गोरा म्हणे गोरा राहिला से नामा, तिळ भरी नाही भाजीला. तिळा इतके सुद्धा नामदेवराय तुम्ही भाजले नाहीत, कोरे राहिलाय म्हणले अजून तुम्ही अपरिपक्व आहेत. हे जसं वाक्य नामदेवरायच्या कानावर पडलं, नामदेवराय पळत गेले आणि परमात्म्याच्या चरणाला मिठी मारली, रडू लागले. नामदेवराय देवा, सगळ्या संत सभेने मला अपरिपक्व ठरवलंय, तुम्ही तरी सांगा मी परिपक्व आहे. तुमच्या सगुण रूपाची प्राप्ती मला आहे. अहो केवढा होतो मी तेव्हापासून तुम्ही माझ्या बरोबर बोलता, तुम्ही माझ्या हातून जेवता, हे सगळे असे म्हणतात. देवाने नामदेवरायला जवळ घेतलं. कर ठेवून ही कुरवाळी, सर्वांग न्याहार न्याहारी. सर्वांगाने पाहिलं नामदेवराय, कर ठेवून मस्तकावरून हात फिरवला. म्हणजे नामा तुझं बरोबर आहे, माझी प्राप्ती तुला आहेच, पण तो अपरिपक्व ठरतोय कारण देवाने काय गोड उदाहरण दिले पाहिजे. म्हणजे अरे नामा, या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर देवाला जरी परिपक्वता सिद्ध करायची असली तरी राम अवतार घेऊन मी या भूमीवरती आलो.
पण राम अवताराची परिपक्वता सिद्ध करण्यासाठी मला वशिष्ठांना शरण जावं लागलं. कृष्ण अवताराची परिपक्वता सिद्ध करण्यासाठी मला सांदीपनी ऋषींना शरण जावं लागलं. ज्ञानेश्वर महाराजांसारखा महात्मा सुद्धा परिपक्वता सिद्ध करण्यासाठी सांगतो गुरुवीन अनुभव कैसा कळे. त्या श्री गुरुच्या कृपेशिवाय जीवनामध्ये परिपक्वता येत नाही. योग्य संतपद काय आहे याचा अधिकार लक्षात येत नाही, म्हणजे श्री गुरु कृपा अत्यंत आवश्यक आहे. मग नामदेवरायाला प्रत्यक्ष परमात्म्याने वाट दाखवली म्हणून तुकोबाराय सांगतायत वाट दाखवणारा गुरु सुद्धा कोण आहे? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. तो परमात्मा प्रत्यक्ष काय वाट दाखवणारा आहे. त्या परमात्म्याने वाट दाखवली औंढ्याची. मग आता विस्तार करत नाही. औंढ्याला गेले, विसोबा काकांचं दर्शन घेतलं. त्या दर्शनातही मोठी गंमत. विसोबा काकांचं दर्शन झालं त्यावेळी विसोबा काकांनी पाय ठेवले होते पिंडीवर आणि विसोबा काका झोपले होते. नामदेवराय म्हणले काय गुरु पाठवले देवाने मला? देवाच्या मस्तकावरती पाय देऊन झोपलेत. म्हणले काय बाबा करावं? ते म्हणले ओ बाबा पाय खाली ठेवा, देव आहे तिथं. ते विसोबा काका होते. विसोबा काका म्हणले महाराज तुम्हाला जाणवत असेल तर एक काम करा, तुम्हीच उचलून ठेवा, माझ्यात काही ताकद नाही म्हणतात. नामदेवरायने पाय उचलायचा आणि खाली ठेवायचा. जसे श्री गुरुचे पाय खाली ठेवायचे तशी खालून पिंड तयार. जसे पाय खाली ठेवायचे तशी खालून पिंड तयार. ज्यावेळी लक्षात आलं हे कोण सामान्य अधिकारी नाहीत, यांनी देवाच्या डोक्यावर पाय ठेवले नाहीत, देवच यांचे पाय खाली करायला तयार. एवढे अधिकार संपन्न संत होते. त्यांची कृपा नामदेवरायावर झाली. भक्ती क्षेत्रातला परमोच्च अधिकार ज्ञानोबराय सांगतायत त्यांना प्राप्त झाला. श्री गुरु कृपा झाल्यानंतर ज्ञानदेव म्हणे तू भक्त शिरोमणी जोडिले जन्मोनी केशवचरण. परमात्म्याची प्राप्ती झाली. तर कृपा असल्याशिवाय कृपेशिवाय संतपद सिद्ध होत नाही. संतांना सुद्धा संतपद सिद्ध करण्यासाठी एवढी कसर. ते सामान्य असेल ते संतपद सामान्य नाही. त्या संतत्वाचा अधिकार लक्षात घेतला तर महाराज सांगतायत देवापेक्षाही अधिकाराने जे श्रेष्ठ आहे त्यांना संत म्हणतात. परमात्म्यापेक्षा सुद्धा ज्यांचा अधिकार श्रेष्ठ आहे त्यांना संत म्हणतात. देवाच्या कृपेने काय प्राप्ती होऊ शकते? देवाच्या कृपेची प्राप्ती मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातहं वंदे परमानंद माधवम. अन्वयच केला तर परमानंद माधवम यत्कृपातहं वंदे मुखम करोति वाचालम. परत सांगू काय? परमानंद माधवम यत्कृपातहं वंदे मुखम करोति वाचालम. मराठीत सांगून जातो परत. परमानंद माधवाच्या कृपेने काय प्राप्ती असेल तर मुख्याला वाचा येते. देवाच्या कृपेने मुख्याला वाचा आली. कुठं? ध्रुव बाळाने आढळपद प्राप्तीसाठी तपश्चर्या केली. आणि आढळपद प्राप्तीसाठी ज्यावेळी ध्रुव बाळाने तपश्चर्या केली, ती तपश्चर्या करत असताना भगवान समोर उभा राहिला. आणि देव समोर उभा राहिल्यानंतर देवाने विचारलं बोल ध्रुवा तुला काय पाहिजे? आता काय पाहिजे म्हटल्यानंतर ध्रुव बाळाने नेत्र उघडले. आणि नेत्र उघडून तसा देव पाहिला. तर देवाचं तेज काय सामान्य आहे का? तुझी निढळे कोटी चंद्रप्रकाश आहे. चंद्रप्रकाश कोटी त्याच्या बाहूमध्ये सामावलेला. आणि असा परमात्मा पाहिला ध्रुव बाळ मुखात झाला. ध्रुव बाळाला बोलताच येईना. आता बोलता येईना म्हटल्यानंतर परमात्म्याच्या लक्षात आलं आपलं तेज पाहून हा काय झाला मुका झाला. परमात्म्याने कृपा केली. परमात्म्याच्या डाव्या हातामध्ये एक शंख आहे. शंख त्या शंखाचं नाव आहे कपाल. त्या कपाल नावाचा शंख परमात्म्याने ध्रुव बाळाच्या गालाला चिटकवला. ध्रुव बाळ बोलू लागला. मुकम करोति वाचालम. मुक्याला वाचा आली. बाग ऐका, देवाने ज्या मुक्याला वाचा दिली तो मुका आधी बोलणारा होता. देवाचं तेज पाहून तो काय झाला मुका झाला. आणि देवाच्याच कृपेने पुन्हा त्याला काय आली वाचा आली. हा देवाचा अधिकार झाला. संतांच्या अधिकाराचं वर्णन करत असताना ज्यांचा आणि वाचेचा संबंध नाही, ज्यांचा आणि वाचेचा संबंध नाही अशाच्या मस्तकावर हात ठेवले तरी ते काय बोलते? वेद बोलते. पशुमुखे वेदांच्या श्रुती. पशुच्या मुखातून काय वधवून घेतलं? निळोबराय वर्णन करतायत. पशुच्या मुखातून वेद श्रुती वधवून. पण यांच्यावर ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या यासाठी संकट काय थोडी आली? ज्ञानोबरायांच्या जीवनचरित्राचा विचार केला तर आपल्या प्रत्येकाला ज्ञात आहे. मी काय व्यापक सांगत नाही, फक्त स्पर्श करतो. पशुमुखी वेदांच्या श्रुती हे करण्यासाठी त्यांना किती संकट आले.
विठ्ठलपंतांचं जीवन आहे आणि विठ्ठलपंतांच्या जीवनाचा विचार केला तर सर्वज्ञ ज्ञानी म्हणजे कोण आहेत? विठ्ठलपंत. या जगाच्या पाठीवर 8 वर्षाचे असताना शंकराचार्यांचा परिपूर्ण अभ्यास, आद्य गुरु शंकराचार्य, त्या शंकराचार्यांनी वयाच्या 8व्या वर्षी अभ्यासाची सगळी दर्शनं संपवली होती. 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण त्यांची मुखोद्गत होती. कितव्या वर्षी? 8व्या वर्षी, वयाच्या 8व्या वर्षी. आणि आद्य गुरु शंकराचार्यांनंतर एवढं प्रगल्भ ज्ञान जर कोणाला असेल तर विठ्ठलपंत. वयाच्या 8व्या वर्षी विठ्ठलपंतांनी अभ्यासाची सगळी दर्शन पूर्ण केली. मूळताच वैराग्य अंगी होत. तैसी दशेची वाट न पाहता वैशेची आगावा न येता बालपणीच सर्वज्ञता वरीत याती ही ओवी माऊलींनी स्वतःच्या वडिलांसाठी. बालपणामध्येच अखंड वैराग्य वृत्ती, सहज एकांतामध्ये राहावं आणि एकांतामध्ये राहून परमात्मा चिंतन करावं. कसा त्यांचा मुक्काम पडला? आळंदीमध्ये. आणि आळंदीत मुक्काम पडल्यानंतर सिद्धोपंत कुलकर्ण्यांनी त्यांना पाहिलं. पाहिल्याबरोबर अंतकरणामध्ये विचार आला, असा आपला जावई असा, आपली सालंकृत कन्या यांना दान करावे असा विचार. त्या दिवशी मुक्काम करा अशी विनंती केली. पण संन्यास वृत्ती असल्यामुळे मुक्काम केला, पण घरात नाही झोप. त्या दिवशीचा मुक्काम केला तो कुठे केला? तुळशीच्या ओट्यावरती झोपले. संन्यासाचे काही नियम असतात. तुळशीच्या ओट्यावरती झोपले आणि झोपल्यानंतर परिणाम महाराज असा झाला, परमात्मा सिद्धोपंत कुलकर्ण्यांच्या स्वप्नामध्ये आला. म्हणजे तुझ्या मनात आलेला विचार सार्थ आहे. तुझी सालंकृत कन्या त्याच मुलाला दान करायची म्हटले, त्याच्यासाठीच त्याचं येणं झालं. पहाट होण्याची वाट पाहत होते. पहाट झाल्याबरोबर पडलेलं स्वप्न कोणाला सांगितलं? विठ्ठलपंतांना सांगितलं. महाराज पंढरा या स्वप्नामध्ये आला होता, त्याने असं सांगितलं. असं सांगितल्यानंतर ते फार मोठे हट्टी, संसार करण्याची वृत्तीच नव्हती. ते म्हटले, मग देव स्वप्नात आलता तर तुम्ही कुठे झोपले होते? म्हणजे ह्या दाराच्या पलीकडे. म्हणजे दाराच्या पलीकडे येऊन त्याला स्वप्नात येता आलं, दाराच्या अलीकडे येऊन मला सांगितलं असतं तर? एवढं अलीकडे येता आलं नाही म्हणजे देवाला. सिद्धोपंत म्हणजे आजचाही मुक्काम करा, माझ्यासाठी आजचा मुक्काम करा. मी त्याला विनंती करतो, तुम्हाला स्वप्नात येऊन सांग. सिद्धोपंतांनी परमात्म्याला विनंती केली, जे निरोप मला दिले ते निरोप विठ्ठलपंतांना दे. माझ्या वाक्यावर काय त्यांचा विश्वास? परमात्मा दुसऱ्या दिवशी त्यांच्या स्वप्नात, महाराज विवाह करावा लागेल, सालंकृत कन्यादान करणारे ती स्वीकारा. जगत कल्याणासाठी तुमच्या उदरातून काही सपुत्र जन्माला येणार आहेत. सपुत्र निराळा आणि सला फक्त कु लावायचा. कुपुत्र निराळा. कुपुत्र म्हणजे कुळाचा विनाश करणार आणि सत्प्रवृत्तीने जन्म घेतलेला तो सपुत्र. त्याला आपण मराठीमध्ये सुपुत्र म्हणतो. काय म्हणतो? सुपुत्र म्हणजे कुळाचा उद्धार करणारा. आज तुमच्याच कुळाचा नाही म्हणजे जगताचा उद्धार करणारी मुलं तुमच्या पोटी जन्माला येणार आहेत. आता देवाची आज्ञा होती, शिरसावंद्य मानली, विवाह केला, पण वृत्ती कधी संसारात लागलीच नाही. ती वृत्ती सातत्याने कशावर होती? वैराग्यावर होती. सतत पत्नीला विचारायचं, मी संन्यास घेऊ का? मी संन्यास घेऊ का? एक दिवस वैतागलेल्या होत्या रुक्मिणी आईसाहेब सहज म्हटल्या, जा घ्या संन्यास. पडत्या फळाची आज्ञा मानली, संन्यास घेतला. जाऊन संन्यास घेतला. पण इकडे यांची अवस्था तारुण्य अवस्था आहे. सौभाग्याचे सगळे अलंकार आहेत. ऐन तारुण्यामध्ये पती सोडून गेला. पण जिथं जाऊन संन्यास घेतला होता, ज्यांच्याकडे संन्यास दीक्षा घेतली होती, ते चैतन्य महाप्रभू, ते चैतन्य कसे न जाणो सिद्धेश्वर पीठावरती आले अलंकापुरीला आणि त्या पिंपळाच्या झाडाला बसलेले. तर ह्यांनी पती गेल्यापासून सेवा केली होती. कुणाची? आरंभिली सेवा अश्वत्थाची. अश्वत्थ म्हणजे पिंपळ. रोज किती प्रदक्षिणा होत्या? नित्य प्रदक्षिणा 7. नित्य 7 प्रदक्षिणा करायच्या. आणि त्या 7 प्रदक्षिणांच्या किती झाल्या होत्या? 1.25 लाख प्रदक्षिणा. त्या 1.25 लाखाचा परिणाम होता. एका दिवसात काही सांगू लागले कोण? म्हणजे एका दिवसात 1.25 लाख येडे काय? एका दिवसात 1.25 लाख होते नाही. रोजचा अनुष्ठान येते. नित्य प्रदक्षिणा 7. त्या 7 प्रदक्षिणा रोज करायच्या. त्याचा परिणाम लक्ष्मी न संडील तयास देईल वास महिवरी. नामदेवरायचं समाधी प्रकरण वाचा, त्यात सगळं दिलेलं आहे. मग ती सेवा करत असताना त्या साधूंची भेट झाली. आणि साधूंची भेट झाल्यानंतर ज्यावेळी आईसाहेब समोर आल्या, त्यावेळी त्या साधूंनी सहज आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. पुत्रवती भव आशीर्वाद दिल्यावर हसू लागले. म्हणजे महाराज डोळे उघडा. त्यांनी डोळे उघडले. काय ग बाई,
काय आशीर्वाद दिला म्हटले तुम्ही? सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. अहो म्हटले काय अवस्था सांगायची? का ग बाई, सगळे अलंकार तर दिसतायत म्हणजे सौभाग्याचे तुझ्यावरती, माशी का बोलती? अहो म्हणले व्रतारे जावोनी घेतला संन्यास. व्रताराने संन्यास घेतला हो, ऐन तारुण्यामध्ये असं टाकले. पुत्रवती भाऊ आशीर्वाद देता. काय वचन आहे आई साहेबांचं? पती विन पुत्र कैसा होय स्वामी. पतीने जर संन्यास घेतला असेल तर पुत्र प्राप्तीचा संभवच येत नाही. तुम्ही आशीर्वाद देता, महात्म्य बुचकाळ्यात पडले ना. कारण साधूचं वचन होतं आणि संताच्या वचन कधीही व्यर्थ ठरत. ते तिला सांगू लागले, ज्या अर्थी माझ्या मुखातून आशीर्वाद निघालाय ना, त्या अर्थी हे होणारच. या वाणीवर पंढरीरायाची सत्ता आहे म्हणे. या वाणीतला एकही शब्द खोटा ठरला नाही. या वाणीवर तपश्चर्या केलेली आहे. या वाणीने तपश्चर्या केल्यामुळे माझे सत्यवादाचे तप वाचे केली बहुत कल्पापासून या वाचेने तप केलेले, त्या व्यर्थ जाणार नाही म्हणजे. कुठं गेला पती काही ज्ञात नाही म्हणजे. खुणा सांग त्याच्या. आई साहेबांनी खुणा सांगायला सुरुवात केली. जशा जशा खुणा श्री गुरुच्या समोर आल्या तसं तसं लक्षात आलं आपल्याकडे आलेला तरुणच हिचा पती दिसतो. शेवटची खुणा आई साहेबांनी सांगितली, म्हटले दंडाच्या डाव्या बाजूला एक बिल्वदलाचं चिन्ह आहे म्हणले. बिल्वदल डाव्या दंडावर उमटलेलं आहे. मग तर पक्की खून पटली. मग पक्की खून पटल्यावर सांगितलं, बाई तू काळजी करू नको, तुझा पती माघारील, त्याची काळजी तू करू नको. काशी क्षेत्रामध्ये गेले आणि पुन्हा विचारलं त्यांना. संन्यास दीक्षा घेतल्यामुळे नाव बदललं होतं. श्री गुरुचंच नाव त्यांनी प्रदान केलं होतं. चैतन्य आश्रम त्यांचं नाव झालं होतं. चैतन्य, अरे काय म्हटलं तिथं आला तेव्हा? आई कुठे, बाप कुठे विचारलं तर म्हटलं मला कुणी नाही, मी अनाथ आहे. अरे तुझी पत्नी भेटली होती मला, लग्न केलंयस म्हणल्याने इथे येऊन संन्यास घेतलायस? घाबरले. म्हटले अहो गुरुदेव, तुम्ही जाणता माझी वृत्ती नाही संसाराची आणि तिच्या आज्ञेने आलोय म्हणजे तुमच्याकडे. तसं चालणार नाही. या जगतामध्ये संसार आणि आसक्त झालेल्या जीवांना सोडवण्यासाठी 4 लेकरं तुमच्या पोटी जन्माला येणार आहेत म्हणजे संसार करा. ते म्हणजे आता पण संन्याशाने संसार केलेला समाज ग्राह्य धरेल का? संन्याशाचा संसार समाज मान्य करेल का? ते म्हटले तुम्ही त्याची काळजी करू नका. अज्ञानपणामध्ये तुम्ही येऊन काय केलेलं आहे? संन्यास घेतलेला आहे. आणि अज्ञानपणाला दोष नाही, अज्ञानाशी दोष नाही प्रत्यावाय, शास्त्री हा उपाय सिद्धासे. आपण आविधा कर्म होते म्हटले. आविधा कर्माचे न धरावे भय, त्याशी असे साह्य जगदीश. तो परमात्मा साह्य आहे तुम्हाला, त्याचा भय धरू नका, जा म्हटले संसार. श्री गुरुच्या आज्ञेने संसार केला आणि संसार करत असताना कर्म धर्म संयोगाने 4 अपत्य पोटी जन्माला आली. आता त्यांचा जन्म काही सामान्य कृतीसाठी झाला नव्हता. संसारे असक्त माया मोहिरत तापत्रय संतप्त झाले जीव. त्यांनी काय अवतार घेतला? या लागी अवतार तुमचा या लागी अवतार तुमचा संसारे असक्त माया मोहिरत तापत्रय संतप्त झाले जीव. ऐसिया पतितांचा करावया उद्धार, या लागी अवतार तुमचा जगे. अवतार घेतला. अवतार घेतल्यानंतर फार वाईट परिस्थिती. अवतार घेतल्यानंतर पहिलं लांछन काय लावलं असेल तर संन्यासी संसार केला, अपत्य प्राप्ती झाली म्हटले, त्यांना वाळीत टाकलं. वाळीमध्ये टाकलं, सिद्धबेटामध्ये टाकलं. जीवन कसं तरी कटत होतं, पण मायबापाच्या अंतकरणाला चिंता. जे जीवन समाजामध्ये आपण जगतोय असं जीवन आपल्या मुलांच्या वाट्याला आलं नाही पाहिजे. असं जीवन आपल्या मुलांच्या वाट्याला न आलं पाहिजे म्हणून काहीतरी पर्यायी व्यवस्था धर्मपीठाने द्यावी म्हणून विनंती केली. त्या धर्मपीठाने महाराज निर्णय दिला. काय दिला असेल? सगळ्याला ज्ञान. ज्ञानेश्वर महाराजांच्या माता पित्याला धर्मपीठाने निर्णय दिला, तुमच्या मुलांनी समाजामध्ये राहावं आणि समाजामध्ये जर त्यांना उच्च स्थान प्राप्त व्हावं असं वाटत असेल
तुम्हाला उद्याचा सूर्य पाहता येणार. उद्याचा सूर्य उगवण्याच्या अगोदर तुम्ही देहांत प्रायश्चित्त घ्या. देहांत प्रायश्चित्त असे उपाय. देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरी शिक्षा नाही. तुम्ही तुमचं जीवन संपवा, मुलांचं जीवन सुखकर होईल. मुलांचं जीवन सुखकर करण्यासाठी महाराज त्यांनी देहांत प्रायश्चित्त स्वीकारलं. किती वर्षाची होती? 10 वर्षाची निवृत्तीनाथ, 7 वर्षाचे ज्ञानोबा राय, 4 वर्षाचे सोपानदेव होते, 1 वर्षाचे आईसाहेब होते. या बिकट परिस्थितीमध्ये माय आणि बापाचं छत्र हरवणार, 1 वर्षाच्या मुलाच्या डोक्यावरचं माय बापाचं छत्र हरवणार, काय यातना झाल्या असतील. आईच्या अंतकरण मानायला तयार नव्हता. लहान लेकरं सोडून जायचं कसं म्हटलं? यांचा सांभाळ कोण करेल? हे काय खातील? कसा सांभाळ करतील स्वतःचा? विठ्ठल पंत म्हणले, यांनी जर सुंदर जीवन जगावं असं वाटत असेल तर आपल्याला जावं लागेल. आईसाहेब म्हणले, एकदा मला मुलांना पाहू द्या. विठ्ठल पंत म्हटले, मुलं पाहिल्यानंतर अंतकरणात प्रेम उत्पन्न होईल, तुला येता येणार नाही. आईसाहेब म्हणले, एकदा पाहते, शेवटचं पाहते, येते तुमच्या बरोबर. पाहण्यासाठी गेल्याने त्यांच्या मुखावरच काढलं. निवृत्तीनाथांच्या मस्तकावर हात फिरवला, ज्ञानोबराच्या मस्तकावर हात ठेवला, सोपान देवांच्या गालावरती हात फिरवला. जसं मुक्ताईला पाहिलं तशी आईची माया जागृत झाली. रडू लागले आईसाहेब, नेत्रातून अश्रू वाहत आहेत. मुक्ता 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 करून पिळवटून गेलं. एक आईची माया काय असेल? 1 वर्षाची आपली लेक सोडून जात असताना त्या मातेच्या अंतकरणाला काही जा झाली असेल, दाय मोकळून रडतायत. आणि इथं विठ्ठल पंत सावध करतायत, रुक्मिणी शोक आवर म्हटले. मुलं जागी झाली, जाणार कसा बसा शोक आवरला. आणि आईसाहेब उठल्या. उंबऱ्यातून बाहेर पाय टाकायचा इतक्या अवधीमध्ये निवृत्तीनाथ समोर उभे. कुठं चालला आई? कुठं चालला बाबा? प्रश्न केला निवृत्तीनाथांनी. विठ्ठल पंत म्हणले, निवृत्ती तू जागा आहे? हो म्हणले, बाबा मी जागा आहे. तो ऐकलं सगळं? हो म्हटलं. ऐकलंस ना? तू या सगळ्यांमध्ये वडील आहेस, या सगळ्यांमध्ये ज्येष्ठ तू आहेस. आजपासून या सगळ्यांचा सांभाळ तू करायचा. या सगळ्या लेकरांचा आईही तू आईच, आणि या सगळ्या लेकरांचा बापही म्हणून तुला जगायचंय. त्यांचा सांभाळ तू करायचा आहे. रडू लागले निवृत्तीनाथ. 10 वर्षाचं लेकरू ते काय अंतकरणाची अवस्था झाली असेल, काय मोकलून रडू लागले निवृत्तीनाथ. नका जाऊ, नाही नका जाऊ बाबा, काय करायचंय आपल्याला? शुद्धीपत्र नको म्हटले आपल्याला. आपल्याला तुम्ही पाहिजे, मला आई पाहिजे, मला बाबा पाहिजे, ती वृत्ती आहे. पण अखंड विनंती केल्यानंतर सांगितलं, निवृत्ती असं नाही. माशात राहून पाण्याबरोबर वैर करता येत नाही. निवृत्ती तू इथेच राहा, या सगळ्यांची काळजी घे. म्हणून निवृत्तीला थांबवलं. पुन्हा वळून सांगितलं पाविठ्ठल पंतांनी, निवृत्ती ज्ञानोबा मोठा हत्ती आहे बरं का. ज्ञानोबा एकही गोष्ट ऐकत नाही. ज्ञानोबाचे सगळे हट्ट तुम्हाला पूर्ण करायचे नाही. ज्ञानोबाचा एकही हट्ट ठेवायचा नाही. तो जो खेळ दावी, तो सोनियाचा करून ठेवी. निवृत्तीनाथांना सांगितलं महाराजांनी. मायबाप निघाले. निवृत्तीनाथ इकडून हात करायचे, आई ओळून माघारी हात करायची. पाहता पाहता मायबापाची सावली दिसेनाशी झाली. हो, दिसेनाची सावली झाल्यानंतर निवृत्तीनाथांनी दोन्ही मांडीच्या मध्ये आपलं डोकं घातलेलं. जसजसा निवृत्तीनाथ रडताय, दिवस उगवला. ज्ञानोबराय उठले. दादा का रडताय? निवृत्तीनाथ ज्ञानोबराय रडताय हे पाहून सोपानदेव उठले. सोपानदेवाने विचारलं, दादा का रडताय? काय झालं तुम्हाला? या तिघांचा शोक पाहून ती 1 वर्षाची मुक्ताई उठली. ती उठत असतानाच आई म्हणून चित्कार करते. हो, 1 वर्षाची मुक्ता ज्यावेळी आई म्हणून चित्कार करते, त्यावेळी मात्र निवृत्तीनाथांचा कंठ फुटला, अंतकरणाचा गहिवर सुटला. नाथ रडू लागले. मुक्ताईला जवळ घेतलं. 4ही भावंडांना कवेमध्ये सामावलेले आणि कवेत सामावून निवृत्तीनाथ सांगतायत, रडायचं नाही. ज्ञानोबा विचारतात, आई कुठे? सोपानदेव विचारतायत, बाबा कुठे? दादा सांगा, आई कुठे? बाबा कुठे? निवृत्तीनाथ 4ही भावंडांच्या मस्तकावर हात फिरवून सांगतायत, बाळांनो आजपासून आई बाबा म्हणायचं नाही. आजपासून आपल्याला आईही नाही आणि बाबाही नाही. माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला. आपली आईही मेली आणि बापही मेला. आजपासून आपले आई बाप परमात्मा आहे. महाराज एवढं दुःख होतं ना, ते दुःख पाहण्यासाठी झोपडीच्या 4 भिंतीशिवाय 5वा माणूस त्यांच्या जवळ नव्हता. अतोनात प्रसंग दुःखाचे भोगले यांनी. आणि या प्रसंगातून महाराज काय उत्पत्ती झाली असेल तर ज्ञानोबा त्यावेळी सांगतायत, आम्हाला शुद्ध व्हायचं. तर ज्ञानेश्वर महाराजांना शुद्धीची गरज होती का? ज्ञानोबा यांचा विचार केला तर सबाह्य निर्मळ स्फटिक जैसा, स्फटिकासारखं सुंदर जीवन ज्ञानोबा यांचं. ते ज्ञानेश्वर महाराज
ज्यावेळी शुद्धीपत्राचा विचार घेऊन अलंकापूर पीठाकडे गेले आणि अलंकापूर पीठाला सांगितलं, आमचे आई बाप गेले ना, माझ्या मायबापांना तुम्ही ते हंत प्रायचित्त दिलं, पण आम्हाला अजूनही तुम्ही शुद्ध करत नाही. आम्ही पीठ मागून आणलं तर त्या पिठाची भाकरी अजूनही आम्ही करू शकत नाही. ते पीठ मागून आणलं तर तुम्ही त्याला मातीमध्ये टाकता आणि मातीमधलं आम्ही उचलेल म्हणून पायाने ते मिसळता. तुम्ही दिलेली भाकरी कुत्र सुद्धा वास घेतलं तर खात नाही, अशी भाकरी आम्हाला समाज देतो. आमची चुकी ती काय म्हटली. अलंकापूर पीठ असे सांगतात, आम्ही शुद्धीपत्र देऊ शकत नाही. शुद्धीपत्र पाहिजे असेल तर तुम्हाला पैठणला जावं लागेल. ठीक आहे, पैठणच्या धर्मपीठासमोर गेले. पैठणच्या धर्मपीठाशी युक्तिवाद केला आणि पैठणचं धर्मपीठ सांगतंय, संन्याशाची मुलं आहे तुम्ही आणि संन्याशाची मुलं उपजताच काय असतात, भ्रष्ट असतात. पैठणच्या धर्मपीठाचा शब्द उपजताच तुम्ही भ्रष्ट आहे म्हणजे तुम्ही शुद्ध होऊ शकत नाही. ज्ञानोबा मग मात्र कडाडले. ज्ञानोबा म्हणले, कुणाला सांगता आम्ही भ्रष्ट आहे. उपजताच कुठला जीव भ्रष्ट कसा असेल. ममय वांशो जीवलोके जीवभूत सनातन. अहो, उपजताच जीवाला भ्रष्ट म्हणण्याची क्षमता आली कुठून तुमच्यात. उपजलेला प्रत्येक जीव हा परमात्म्याचा अंश आहे. सर्वम खल्विदम ब्रह्मासी, हे वेदांताचं तत्व ज्ञानोबा सांगू लागले. जसे ज्ञानोबा वेद बोलू लागले तसे कडाडले. वेद बोलू नका, वेदाचा अधिकार तुम्हाला नाही. का नाही म्हटले, आम्हाला आहे वेदाचा अधिकार. बोलणार वेद म्हणले, ते ब्रह्म सर्वगत स्थित आहे. जे तुमच्यात आहे तेच माझ्यात आहे, तेच सर्वांमध्ये आहे. एवढंच वाक्य धर्मपीठाने धरलं आणि एवढंच वाक्य धर्मपीठाने पकडल्यानंतर ते धर्मपीठ त्यांना सांगतोय, मग तुमच्यात आहे ते सर्वांच्यात. हो ज्ञानोबा म्हणले, सर्वम खल्विदम सर्वागटीराम देहादेही एक सूर्यप्रकाश सहस्त्ररश्मी. मग ते म्हणले, तुमचं नाव म्हणजे ज्ञानदेव. तुझं रे निवृत्ती, तुझं सोपान, तुझं का मुली मुक्ताई. वा म्हटले, नाव मोठी गोड ठेवलेत आई बापाने तुमची. तुझंही नाव ज्ञाना आणि पखालीने पाणी वाहतोय त्या रेड्याचं नाव सुद्धा ज्ञानाचं म्हटले. मग तू जसा वेद बोलतो तसा रेडा बोलेल का. ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथाकडे पाहिलं. निवृत्तीनाथाकडे पाहिल्यानंतर दादांनी इशारा दिला, हो म्हणा. ज्ञानोबाराय म्हणले, हो का बोलणार नाही. जसे वेद मी बोलतो तसाच वेद रेडाही बोलेल. दाखवा बोलवून म्हटलं. त्या रेड्याच्या मस्तकावर ज्ञानोबारायांनी ज्यावेळी हात ठेवला, जी कृपा गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांवर केली होती, जी कृपा निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांवर केली होती, तीच कृपा ज्ञानोबारायांनी कोणावर केली असेल तर त्या रेड्यावरती केली. आणि त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवल्यावर ज्ञानोबाराय सांगतायत, जा पुराणिकांनो, हा रेडा सामान्य वेद बोलणार नाही. ऋग्वेदाची संहिता या रेड्याच्या मुखातून बाहेर पडेल. कलियुगामध्ये जर ऋग्वेदाचे ह्रस्व दीर्घ व्यवस्थित करायचे असतील तर शेवटचा उपाय, रेडा जितका शुद्ध वेद बोलेल तितका शुद्ध वेद या भूमीवर पुन्हा कोणाला बोलता येणार. काय अधिकार त्या रेड्याचा झाला. ज्ञानोबारायांनी मस्तकावर हात ठेवला आणि परिणाम ज्ञानदेव म्हणे, बोल ऋग्वेदू ओंकार मूळ शब्द प्रणवाचा मूळ उच्चार करत त्या पैठणच्या सर्व धर्मपीठाला ज्ञानोबारायांनी प्रचिती दाखवली. प्रत्यक्ष पैठणी प्रत्यक्ष पैठणी भटादा विधी प्रचिती रेडियाच्या मुखे वदविधी वेदश्रुती. महाराज सांगतायत त्या पैठणकरांना प्रचिती दाखवली. मग मात्र डोक्यावर घेऊन नाचू लागले. मग ज्ञानोबारायांच्या चरणाला स्पर्श करू लागले. महाराज
तुम्हाला शुद्धीपत्र देणारे आम्ही कोण? आम्हाला अधिकारच नाही. म्हटले तुमचं जीवन हे सापेक्ष जीवन आहे, सुंदर, सर्वांगी, निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ, गंगेसारखं पवित्र जीवन तुमचंय महाराज. ज्ञानोबारायांनी नमस्कार केला आणि पुढे निघाले. कारण संतांचं एक गुणधर्म तुम्हाला सांगून जातो. संत महात्मे कधी स्वतःची स्तुती दुसऱ्याच्या मुखातून ऐकत नाही, स्वतःची पूज्यता कधी ते नेत्राने पाहत नाही. तिथं संत पद खरं. स्वकीर्ती कानी न ऐकावी, पूज्यता डोळा न देखावी. उगच श्री गुरुपद स्वतःला लावायचं नाही, उगच गाथा मूर्तीपद स्वतः पुढे लावून घ्यायचं नाही. संतांचं म्हणणं आहे ही पद लावत असताना सर्वश्रेष्ठ पद आपल्या पाठीमागं काय असेल तर आपण त्याची पाईक आहे, आपण त्याचे वारकरी आहे. आणि वारकऱ्यापेक्षा मोठं पद या जगात दुसरं कुठलंच नाही. म्हणून स्वतःला पद लावत असताना विचार करावा. ज्ञानोबारायांनी ती कीर्तीही ऐकली नाही आणि ज्ञानोबारायांनी तिथं पूज्यताही घेतली नाही. पुढे निघाले ज्ञानोबाराय. पुढे जात असताना ज्ञानोबारायांनी प्रवेश केला तो पुण्यस्तंभ गावामध्ये. पुण्यस्तंभ म्हणजे आत्ताचं पुणतांबे. त्या पुणतांब्यात प्रवेश केला. तापी नदी तिथून वाहतीये आणि त्या तापीच्या तीरावरती एका योग्याने अनुष्ठान केलं होतं. किती वर्ष? 1400 वर्ष. वाची 1400 वर्षाचं अनुष्ठान त्यांचं होतं. भूमीवरून काही अंतरावरती बसायचे, भूमीला स्पर्श नव्हता, योग सामर्थ्य होतं कठोर. 14 वेळा काळ माघारी लावला होता, एवढं सामर्थ्य योगाचं होतं. आणि त्यांच्या समोर नाशी मढी रचली होती, मढी प्रेत रचले होते. आणि मुक्ताई साहेब ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ सोपानदेव तिथं आले. ज्ञानोबाराय पुढे चालतायत, मुक्ताई साहेब ही सगळी भावंड. मुक्ताई साहेबांनी प्रश्न विचारला, ज्ञानदादा कोण आहेत म्हटले हे? ज्ञानोबाराय सांगतात हे फार मोठे तपस्वी आहेत, फार मोठे योगी आहेत म्हटले. यांच्या समोर ही मढी का ठेवली? ज्ञानोबाराय म्हटले हे ज्यावेळी समाधीतून उत्थान अवस्थेत येतात, म्हणजे यांची समाधी ज्यावेळी मोडते, उत्थानावस्था होते, त्यावेळी त्या नेत्रामध्ये साठलेल्या दिव्य तेजाचा परिणाम असा आहे की तेज त्या मड्यांवरती पडलं की ती मडी जिवंत होते. एवढं सामर्थ्य त्या योगाचं आहे. ते ऐकलं मुक्ताई साहेबांनी. मुक्ताई साहेब म्हणल्या मग त्याच्यासाठी याची समाधी कशाला उत्तम व्हायला पाहिजे? ज्ञानोबाराय म्हणजे असं बोलू नये, आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ आहेत, थांबा म्हटले मी जिवंत करतेस. आता त्या काय सामान्य होत्या? त्यांचा अधिकार सामान्य नाही ना. तबवरी की शरीर अभंग चिरकाल निरंतर महत्माया योगिनी साचार मुक्ताबाई उद्धवा. नाथाचा हात तिचे श्री या लागी हे सत्य सनातन अवधारी. महाकल्पाचे अवसरी सोडील देह. हा अधिकार ज्यांचा आहे त्या मुक्ताई आई साहेब महत्माया योगिनी म्हणजे मुक्ताई आई साहेब आहेत. आई साहेबांनी सहज कृती केली. तिथे एक हाड पडलं होतं, हाड. ते हाड उचललं, त्या मड्यांवरून फिरवलं आणि टाकून दिलं. महाराज सगळी मडी उठली आणि आपापल्या घरी निघून गेली. चांगदेव योग यांची समाधी उत्थान झाली. ज्ञानोबाराय काही अंतरावरती गेले आणि विश्रांतीसाठी एका भिंतीवर बसले. कशावर? भिंतीवरती बसले. आणि भिंतीवर बसल्यानंतर यांची समाधी उत्थान झाली. समाधी उत्थान झाल्यावर यांनी शिष्यांना विचारलं, बा शिष्यगण हो, एकही माणूस मेला नाही म्हटले. शिष्य म्हटले मेली होती, पण कोण म्हणले 6 वर्षाची कन्या इथं आली आणि तिने अशी अशी कृती केली, सगळी मडीची बंद झाली. यांच्या अंतकरणाला उत्सुकता. 1400 वर्ष मी जगलो, पण 1400 वर्षात मला जे शक्य झालं नाही 6 वर्षाच्या मुलीने केलं. कोण आहेत असे ते अधिकारी? पाहायचंय म्हटले मला त्यांना. तांब्रा आणा, शाई आणा, बोरू आणा, आपण त्यांना वृत्त पाठवू, मी तुमच्या भेटीसाठी येतो. सगळी लिखाणाची सज्जता केली. शाईमध्ये बोरू बुडवला. लिहायचंय, पण काय लिहायचं? सुरुवात कुठल्या अक्षराने करावी हेच समजेना. पत्राची सुरुवात कशी करावी हाच प्रश्न पडला 1400 वर्ष जगलेल्या योग. कृती छान केली. तो ताम्र तसाच गुंडाळला आणि कोरा ताम्र शिष्याच्या हातून काय केला? पाठवून दिला. ते कोर पत्र पडलं हातात कुणाच्या? मुक्ताई आई साहेबांचे. पहिलं कोर पत्र उचकुटून पुढं पाहिलं, माग पाहिलं, काहीच लिहिलेलं नव्हतं. मुक्ताई आई साहेब सहज म्हणून गेल्या, चांगा 1400 वर्ष जगला म्हटले बाबा, कोरा ते कोराच राहिला. ज्ञानोबारांनी गोड उत्तर दिला त्याच्यावर. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, मुक्ता असं बोलू नाही म्हटले. अगं वयाने ज्येष्ठ आहेत, अधिकाराने श्रेष्ठ आहेत, आणि विशेष सांगायचं म्हणजे कोरपत्र पाठवलं. कोरपत्र पाठवलं याचा अर्थ असा आहे म्हटले, पाटी अजून कशी आहे? कोरी आहे. पाटीवर काही लिहिलेलं
मग ज्या अर्थी पाटीवर काही लिहिलेलं नाही त्या कोऱ्या पाटीवर लिहायची मजा फार वेगळी असते. कोऱ्या पाटीवर अक्षर सुबक उठतं म्हणले आणि ते सुबक अक्षर आता आपण उठवायचं. ज्ञानोबारायांनी त्या पटावरती लिहायला सुरुवात केली. आता वेळ नाही माझ्याकडं. 65 ओव्यांचं चिंतन फार गोड आहे. एकच शब्द त्यावरचा सांगतो. स्वस्ती श्रीवटेषु जो लपवणी भासला जगदा भासू. सुरुवात केली 65 ओव्या पाठवल्या. त्यांनी वाचल्या. अहो म्हणजे सुरुवात काय केली? पहिला शब्द वाचला स्वस्ती. कोणाला स्वस्ती म्हणतायत? अधिकार तर त्यांचा मोठा आहे म्हटले. अंतकरणात विचार. श्रीवटेषु म्हणजे मला म्हणतायत. आणि कोणा म्हणतायत? जो लपवणी भासला जगदा भासू. किती वर्ष जगले होते? 1400. एकही अक्षर उलगडलं नाही. कुणाचं? ज्ञानेश्वर महाराजांच्या. एकाही शब्दाचा अर्थ कळला नाही. ज्या अर्थी एकही शब्द कळेना मग त्या अर्थी तर म्हणले यांना भेटलंच पाहिजे. भेटीसाठी निघाले. वाघावर बसलेले. सर्पाचा चाबूक हातामध्ये. सगळ्या शिष्यांचा लवाजमा आहे. ज्ञानोबारांच्या कानावर वार्ता गेली. ते भेटीसाठी येत आहेत. वाघावर येत आहेत. आपण कशावर जायचं? मुक्ता यायचंय म्हणजे. ज्ञानोबाराय म्हणले तुम्हीच सांगा. मुक्त यायचंय म्हणल्या कशावर जायचं? आता उठा उठा बसा बसा करायलाच नको. ज्या भिंतीवर बसलोय तिलाच आज्ञा द्या. ज्ञानोबाराने भिंतीवर हात ठेवला आणि भिंतीला म्हटले भिंतीबाई चला. जशी ज्ञानोबाराने आज्ञा दिली महाराष्ट्राची भिंत उंच आकाशामध्ये उडाली. उंच जाऊन कुठं थांबली? चांगदेव महाराजांच्या मस्तकावरती. चांगदेव महाराज खाली आहेत आणि यांची भिंत अशी थांबली. चांगदेव महाराजांनी वरती पाहिलं. वरती पाहिल्याबरोबर पहिले त्यांना काय दिसले असतील ना, तर या चौघांचे पाय दिसले. काय दिसले? चौघांचे पाय दिसले. कसे? ऊर्ध्व पाय दिसले म्हणजे तळवे दिसले. तळवे. ज्यावेळी तळव्यांकडे चांगदेव महाराजांचं लक्ष गेलं त्यावेळी चांगदेव महाराजांनी पाहिलं 16 चरण चिन्ह भगवान परमात्म्याच्या चरणावर आहे. ती 16 चरण चिन्ह या चारही भावंडांच्या चरणावर होती. चांगदेव महाराजांच्या लक्षात आलं 4 ती 16 चरण चिन्ह यांच्या पायावरती येथे कोण सामान्य नाहीत. चांगदेव महाराजांनी तिथं कृती केली. आले लोटांगणी चांगली उपजताची ज्ञानी हे वर्म जाणवणी आले लोटांगणी. चांगदेव महाराज लोटांगण आले. मी चुकी केली म्हटले मला तुमचा अधिकार कळला नाही. निळोबराय वर्णन करतात ती कृती सामान्य अचेतन भिंती चालविणे हेही करणे. विचित्र कृती जीवनामध्ये कुणी केली असेल तर महाराज सांगतायत ती विचित्र कृती केली ज्ञानोबा. काही सामर्थ्य होतं ज्ञानेश्वर महाराजांचं. सामान्य सामर्थ्य नाही. असं अधिकार संपन्न जीवन. पशुच्या मुखातून वेदांच्या श्रुती. अचेतन भिंती चालवली. आता फार दृष्टांत आहेत ज्ञानोबरायांच्या जीवनाचे. स्त्रीचाही केला पुरुष उभा. स्त्रीचा पुरुष केला होता ज्ञानोबरायांनी. त्या स्त्रीचा एका क्षणार्धामध्ये काय केला? पुरुष केला. हा अधिकार कोणाचा आहे? ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. निळोबाराय म्हणजे ते सामान्य संत नाही. पुढे जाऊन निळोबाराय सांगतायत माझ्या मस्तकावर ज्यांनी हात ठेवला ते कोण? तो कया स्वामी सद्गुरुनाथ हे. तुकोबाराय सामान्य अधिकार आहे का महाराज? 15 दिवस जीवनातलं पहिलं अनुष्ठान केलं होतं. ज्यावेळी नामदेवरायांनी स्वप्न केलं आणि स्वप्नामध्ये सांगितलं तुम्ही आता काय करा? कवित्व करा म्हणजे अभंग करा. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगे येऊन या. पंढरराय परमात्मा आला आणि नामदेवरायांनी सांगितलं स्वप्नात सांगितले काम करावे कवित्व. तुकोबाराय म्हणजे अहो मी कधी केलं नाही. नामदेवरायांना तुकाराम महाराज म्हटले मी कधीच अभंग केले नाहीत. म्हणले मी कसं करणार? आता आपल्यापेक्षा जर एखादा वयाने ज्येष्ठ असेल आणि तो जर आपल्याला काही सूचना देत असेल आणि ते सूचना देत असताना आपण मध्ये बोललो तर तो काय म्हणतो? आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ आहे आणि एखादी सूचना तो सांगतोय आणि आपण जर म्हणलो ते तसं नाही थोडं ऐका शांत बस पुढे बोलू नको सहज म्हणतो का नाही तो माणूस? ती स्थिती झाली तिथं. नामदेवराय सांगतायत सांगितले काम करावे कवित्व. तुकोबाराय म्हणले मी कधी केलं नाही. थांबाव म्हणले वावगे निमित्त बोलू नको. वावग बोलू नका मी सांगतोय ते ऐका. बरं म्हणले ठीक आहे सांगा. तुम्ही विठ्ठल म्हणून फक्त मुख उघडा. विठ्ठल म्हणून तुम्ही मुख उघडलं की तुमच्या मुखावरती कृपा कोण करेल? परमात्मा करेल. मापटा की सोळ भरिला विठ्ठले
हा पटवणी केले सावधान, सावध केलं. आणि त्या दिवसापासून तुका जरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. तुकोबरायांनी सहज वाणी उचकटली तरी वेद त्यांच्या मुखातून बसवायचा. वेदांताचा आशय प्रकट केला म्हणून धर्मपीठाने त्यांना गाथा काय करायला सांगितली, बुडवायला सांगितले. धर्मपीठाचा आदेश शिरसावंद्य मानून तुकोबरायांनी गाथा बुडवली. पण ते देवाला म्हटले, देवा जर गाथा बुडवायची होती तर करायला का. आणि मग महाराजांच्या मुखातून शब्द निघाले, कागा केविलवाणा केलो काय तुझी हीन शक्ती झालीसे दिसे, लाज येते म्हणा तुझा म्हणविता दास, कोणी नाही रस बोलल्या सारखी, लाजविली मागे संतांची उत्तरे, कळव येते खरे तुझे एका वरोने. अरे कुणामुळे केलं होतं, या वाणीतून कुणी वदवून घेतलं तुका, म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाचोनी तुमची या विठ्ठले, तुझ्या कृपेशिवाय हे शक्य होतं का, तुझ्या कृपेशिवाय हे शक्य नव्हतं, तुझ्या कृपेने हे केलं ना, आता बुडवायला लावलं. लाज येते म्हणा तुझा म्हणविता दास. 13 दिवस अनुष्ठान, 13 दिवस अनुष्ठानाचा परिणाम बालवेश घेऊनी बालवेश घेऊन श्री हरी भेटला, विधीचा जनिता तोची आठवा दिदला, तेने ब्रह्मानंदे प्रेमा डोलविला, न तुके म्हणून तुका नामे गौरविला. महाराज सांगतायत 13 दिवस वह्या रक्षोनी उदकी, कोरड्याची काढोनी दाखविल्या शेकी. 13 दिवस उदकी ठेवा, देवा कागद कोरडे जळी, दगडा सहित वह्या तारील्या जैशाला. ह्या सामान्य का तुकिता तुलनेसी, ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे, चरणी मस्तक ठेविले. हा अधिकार ज्यांच्या जीवनामध्ये, ते अधिकार संपन्न संत जगद्गुरु तुकोबराय 3ऱ्या चरणामध्ये निळोबारांनी त्यांचं वर्णन केलं. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज वर्णन करतायत ते कुणाचं, मधल्या भाषणानंतर पाहू. विठोबा रखुमाई
नाथांच्या श्रुती पडवा कीर्ती तुमची हे अचेतन भिंती चालविणे हे करणे विचित्र 13 दिवस उदकी ठेवा देवा कागद कोरडे तुकोबराय आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज वर्णन करतात निळोबरायांनी वर्णन केलं शेवटच्या चरणामध्ये प्रत्यक्ष नारायणाने ज्यांच्या ग्रहामध्ये काम करावं एक नाही दोन नाही किती वर्ष 36 वर्ष अविरत परमात्मा ज्यांच्या घरी काम करतो ते अधिकार संपन्न कोण नाथ महाराज काय काम करण्या चंदन उगाळून करी प्रत्यक्ष स्वतःच्या कराने चंदन उगळावं एवढंच नाही का आवडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्तिभावे निळा वंदित्यांचे पाय नाथ महाराजांच्या घरी एक पंढरीची मूर्ती तिला विजयी पांडुरंग म्हणतात अजूनही ती मूर्ती नाथ महाराजांचा फोटो तुम्ही कधी घेतला तर त्या फोटोच्या एका कडेला कोपऱ्यामध्ये ती मूर्ती असते एवढी एवढी मूर्ती आहे पांडुरंगाची एका सावकाराने ती मूर्ती तयार केली होती त्या सावकाराने मूर्ती तयार केल्यानंतर मूर्ती योगायोगाने नाथ महाराजांकडे आली नाथ महाराजांकडून पुन्हा त्या सावकाराने ती मूर्ती घेतली आता मूर्ती पुन्हा घेतल्यानंतर त्या सावकाराच्या स्वप्नामध्ये देव गेला एवढं काही तो गुजराती माणूस होता परमात्म्याला एवढे विशेष प्रकारचे भोग द्यायचा एवढं काही द्यायचं पण परमात्म्याचं चित्तच रमलं नाही आणि चित्त रमलं नाही त्यामुळे परमात्म्याने स्वप्नात येऊन सांगितलं बाबा मला काय तुझ्याकडे राहायचं नाही मी ज्यांच्या घरी होतो तिथे नेऊन मला ठेवा ते म्हटले तुम्ही कुठं होता म्हणजे पैठणला नाथ महाराजांच्या घरी मला जायचंय तिथे नेऊन मला ठेवा तो सावकार मूर्ती घेऊन आला आणि नाथांना म्हणला नाथ महाराज माझ्या स्वप्नामध्ये प्रत्यक्ष देव आले आणि देवांनी सांगितले माझ्याकडे राहायचं नाही मला तुमच्याकडे राहायचं नाथ महाराज म्हटले देव माझ्याकडे येणार खरंय म्हटले पण तुमच्या इतकी सेवा मी करू शकत नाही तुमच्या इतके 56 प्रकारचे भोग मी लावू शकत नाही म्हणजे माझ्याकडे काय लोण्याचा गोळा आणि खडी साखरेचा खडा तो देवाला चालेल का असा प्रश्न केल्याबरोबर त्या पंढरीरायाच्या मूर्तीचा हात कमरेवर आहे प्रत्येक ठिकाणी देवाने कटेवर हात ठेवलाय पण चालेल का असा प्रश्न झाल्याबरोबर त्या मूर्तीचा हात असा हात पुढे केला देवाने हो मला चालेल नाथांच्या घरच्या मूर्तीचा हात कसा आहे एक हात असा आहे आणि अजूनही त्या मूर्तीला आता स्पर्श करता येत नाही कुणाला पण त्या मूर्तीच्या तळव्यावरती अजूनही हात फिरवल्यानंतर तुपट असा पदार्थ हाताला लागतो नाथांनी त्यावेळी ठेवलेला लोण्याचा गोळा अजूनही परमात्मा तेवढ्याच आवडीने घास भक्षण करतो नाथ महाराजांना पुन्हा प्रश्न पडला म्हणजे अहो पण याला एवढं जीव घालण्यासारखे पदार्थ माझ्याकडे नाहीत बरं का ते चालेल का तुमच्या देवाला विचारा मी त्याला एवढं जेवायला नाही घातलं त्या मूर्तीची जी वीट आहे ना वीट त्या विटेवरती अक्षर उमटली काय अक्षर होती ती जेवायला नाही घातलं तर चालेल का असा प्रश्न होता नाथांचा माझ्याकडे आहे ते दिलं तर चालेल का त्यावेळी त्या विटेवरच्या मूर्तीने नाथांना संकेत दिले आणि त्या पंढरीरायाच्या मूर्तीच्या विटेवरती अक्षर उमटली दास जेऊ घाल वा न एवढीच अक्षर आहेत ती काय दास जेऊ घाल वा न म्हणजे जेऊ घाल अथवा नको मला तुझ्याकडे राहायचंय एवढे अधिकार संपन्न भक्ती कोणाची नाथ महाराजांचे आजही त्या विटेवरती शब्द आहेत कोरलेले शब्द आहेत पंढरीरायाचे उमटलेले शब्द आहेत इतके अधिकार संपन्न भक्ती नाथांनी सप्तकांड रामायण सांगितलं किती सप्तकांड रामायण सांगितलं आणि सप्तकांड रामायण ऐकण्यासाठी रोज श्रोते यायचे भागवत असायचं भागवत संपल्यानंतर रामायण 7 कांड रामायणाचे होते आणि सप्तकांड रामायणाचं सांगत असताना नाथ महाराजांनी एक दिवस विचार केला म्हटले सगळ्या श्रोत्यांना नाथ महाराज रोज काय द्यायचे पुरणपोळीचा शिदा द्यायचे आणि शिदा कथा संपल्यानंतर द्यायचे नाथांनी एक दिवस बाहेर बोर्ड लावला म्हणजे आजपासून पोथी होणार नाही नाथ महाराजांना पाहायचं होतं हे शिद्यासाठी येतात का पोथीसाठी येतात नाथांच्या अंतःकरणाला प्रश्न आता त्यात काही मुमुक्षु साधक होते काही मोक्ष प्राप्तीसाठी ऐकणारे होते जे जिज्ञासू होते त्यांनी नाथांना प्रश्न विचारला महाराज का म्हटले असा बोर्ड लावला कारण पोथी संपली का नाथ महाराज म्हणले पोथी कुठं संपली का 450 वर्ष झाली नवे आगणित वर्ष झाली पोथ्या तशाच आहेत कितीतरी बुवा संपले पण पोथ्या संपल्या कितीतरी महाराज लोक संपली पण पोथी संपली तुकोबारायांच्या एका अभंगाचा अर्थ सांगत असताना कितीतरी कीर्तनकार संपले अभंग संपला त्याचं नावच काय त्याला भंग नाही तो अभंग त्याला भंगच नाही हो संतांच्या अक्षराला नाथ महाराज म्हटले माझा शिदा संपला आणि शिदा संपल्यामुळे पोथी होणार
त्या साधकांनी हात जोडला, महाराज तुम्हाला वाटतं का आम्ही शिद्यासाठी येतो म्हटले. आम्ही शिद्यासाठी येत नाही हो, आम्ही शिद्यासाठी येत नाही, तुमचे अक्षर ऐकण्यासाठी आम्ही येतो. शिदा द्या अथवा नका, पण तुमची पोथी मात्र अविरत चालू ठेवा. आनंद झाला नाथांच्या. श्रोते असावे तर असे, असं नाथ महाराजांना वाटलं. नाथ महाराजांनी आपली पोथी पुढे चालू ठेवली. एक दिवस निर्णय दिला. म्हटले उद्या येणारी षष्टी, फाल्गुन महिन्यातल्या वद्य षष्टीला रविवारी मी सकाळी माझा देह कुठं करणार आहे, गोदावरी माईमध्ये अर्पण करणार आहे. आता असं सांगितल्यानंतर मग श्रोते म्हटले पुढचं रामायण कोण सांगणार. तर पुढचं रामायण कोण सांगणार असा प्रश्न पडला होता. एका आईने आपला मुलगा नाथ महाराजांकडे आणून दिला होता. कशासाठी दिला होता? शिकण्यासाठी नाही. त्या आईने मुलगा आणून सोडला होता. त्या मुलाला रोज पुरणपोळी खायला लागायची. त्या आईची दुर्बलता होती, ती आई त्याला पुरणपोळी करून देऊ शकत नव्हती. नाथांच्या घरी देवाला रोज पुरणपोळीचा नैवेद्य असायचा, म्हणून ते बालक तिथं आणून सोडलं. नाथ महाराज विचारतायत याला सोडताना, म्हणले हा काय करेल, काकडा करेल? नाही म्हणले. काय करणार? हरिपाठ नाही करणार, भजन नाही जमत म्हणले. पोथी ऐकेल का? ती बी नाही जमणार. ह्या बालकाने काय करायचं? काकडा चालू झाला की हा झोपायचा, हरिपाठ चालू झाला की हा फिरायला जायचा, पोथी चालू झाली की हा कुठेतरी लांब जायचा. कधीच यांनी कसल्याचं चिंतन केलं नाही. नाथ महाराज फक्त आवाज द्यायचे, गावबा. आवाज दिला की गावबा पाण्याचा तांब्या घेऊन हजर. कशाला? पोळी खायची. 2 वेळ फक्त नाथांच्या घरी काय करायचा? जेवण करायचं, आरामामध्ये राहायचा. नाथ महाराज त्या श्रोत्यांना उत्तर देत आहेत, माझं राहिलेलं सगळं रामायण, किंबहुना माझं राहिलेलं सगळं वाङ्मय आजपासून तुम्हाला गावबा सांगेल. कोण सांगेल? गावबा. हसली ना सगळी, जशी तुम्ही हसला तशीच हसली सगळी. सगळ्यांना हाच प्रश्न. याने कधी काकडा केला नाही, याने कधी हरिपाठ केला नाही, हा कधी भजनाला बसला नाही, याने काहीच केलं नाही, हा कसा सांगेल? म्हणलं तुम्ही समोर बसून ऐका, एक दिवस सांगू द्या म्हटले. पटलं तर आम्ही मानू. नाथ महाराज समोर बसले आणि नाथांच्या गादीवरती गावबा पंडितांना बसवलं. परिणाम, नाथ महाराज ज्या अधिकार संपन्न वाणीने संत वाङ्मय सांगत होते, तेवढ्याच अधिकार संपन्न वाणीने गावबा पंडितांच्या मुखातून नाथांचं वाङ्मय प्रसारित झालं. कारण काकडा केला नव्हता, हरिपाठ केला नव्हता, भजन केलं नव्हतं, काहीच केलं नव्हतं, पण नाथ महाराजांच्या घरचं काय खाल्लं होतं? अन्न खाल्लं होतं. संताच्या घरचं अन्न ही वाया जात. युक्त आहार विहार, नियम इंद्रियांशी सार, नसावी बासर निद्रा बहुभाष. शुद्ध अन्नाचा परिणाम. नाथ महाराजांचे उत्तराधिकारी कोण झाले? गावबा पंडित झाले. हा अधिकार ज्यांच्या जीवनामध्ये श्रेष्ठ आहे, त्यांच्या ग्रहामध्ये नारायणाने ब्राह्मणजन म्हणून सेवा करावी. निळोबाराय सांगतायत, सामान्य गोष्ट निळा म्हणे नारायण, ब्राह्मणजन तुम्हा घरी अचेतन भिंती चालविणे, हेही करणे विचित्र. ज्ञानेश्वर पहिल्या 2 चरणामध्ये महाराज ज्ञानोबरायांचं सामर्थ्य सांगतात, तिसऱ्या चरणामध्ये महाराज तुकोबरायांचं सामर्थ्य सांगतात, आणि शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराजांचं सामर्थ्य सांगतात. असा संतांचं सामर्थ्य प्रतिपादित करणारा अभंग सेवेकरता घेतला होता. नामदेवरायांच्या कृपेने जे काही प्राप्त झालं ते आपल्या समोर मांडलं. 5 मिनिटं अगोदर घेतलंय, कारण मला थोडं सांगायचं आणि कीर्तन नेहमी 5 मिनिटं अगोदर सोडावं, म्हणजे संयोजकांना चिंता पडत नाही. विशेष या सगळ्यांच्या कृपेने याची अर्धी जबाबदारी तुम्ही आमच्यावरही टाकलेली आहे. उद्या जर एखाद्या कीर्तन करायला सांगायचं, महाराज वेळेत सोडा, तो म्हणजे तुम्ही सोडलं होतं का? तुम्हाला सांगता आलं पाहिजे ना, महाराजांनी वेळेत सोडलं होतं. म्हणून चला, विशेषत्वाने सांगायचं तर अभंगाचा भाव संपला. हे नियोजन अगदी 50व्या वर्षाचा आपल्या सर्वांच्या सहकार्याने, हा खेळ नव्हे एकुल्याचा, म्हणून मेळ मिळविला. आपण सर्वांनी सहकार्य केलं, ग्रामस्थांनी सुंदर नियोजन केलं, आणि पूज्य मांढरे महाराज महाराजांच्या संयोगातून या ठिकाणी येणं झालं.
आजपर्यंत तर आपण सुंदर चिंतन ऐकत आलात आणि उद्यापासूनची ही चिंतन फार सुंदर आहेत. उद्यापासून अधिकारी माणसं सगळी तुमच्याकडे येणार. उद्या श्री संत नामदेव महाराजांचे 17वे वंशज, ज्ञानेश्वर महाराज नामदास आहेत, कालच्या दिवशी तुकोबारांचे वंशज आहेत, परवा दिवशी मध्यंतरी पैठणचे महाराज आहेत, पैठणकर महाराज, अशी सगळी मंडळी या ठिकाणी येणार आहेत. त्या सर्वांच्या श्रवणाचा लाभ आपण घ्यावा हीच विनंती करतो. या सेवेसाठी ज्यांनी गोड साथ दिली ती सर्वच मंडळी, आमचे सागर महाराज असतील, त्यांचे सहकारी असतील. आता वैयक्तिक नामोल्लेख कोणाचा न करता संपूर्ण या पंचप्रसिद्धी सगळी भजनी मंडळ असतील, माहूर असेल, मांडर असेल, शिंदेवाडी असेल, पुन्हा जगतापवाडी असेल, तिकडून काळदरी करून आले असतील, पण ही सगळी मंडळी अगदी काळदरी पंचक्रोशी, माहूर मांडर पंचक्रोशी या सर्वांच्या चरणांमध्ये नमस्कार. आणि विशेष उपस्थिती आज ज्यांची आहे ते आमचे सोमेश्वर देवस्थानचे अध्यक्ष मोहन काका भांडवलकर आणि त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू असणारे आकाशजी महाराज जगताप, आपला सर्वांचा परिचय आहे. महाराजांची काकांची विशेष उपस्थिती या सेवेला आहे. मृदंगाची ज्यांनी गोड साथ दिली ते आपल्या या भागाचं भूषण शिंदेवाडी गावचे आपले ओंकार महाराज शिंदे आणि महाराष्ट्राचं भूषण, महाराष्ट्राचं वैभव म्हणजे आपले श्रीनाथ दादांचे दोघांनी गोड सेवा मृदंगाची केली. अत्यंत सुंदर नियोजन आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे नियोजन सुंदर होणार यात काही शंका नाही. सर्वांच्या चरणाचं दर्शन घेतो. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून पुनश्च कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर आता सगळेच दिसतात, बहुतेक नावीचा नामोल्लेख राहिला, नावेवादी सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणावर नतमस्तक. पुनश्च प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्जित असे भक्ती, म्हणून बोल गंगावती स्वीकाराला की सर्वांच्या चरणाचं दर्शन घेतो आणि झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. नामदेव जनाबाई,
पंढरीनाथ भगवान की जय।